नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हॉटेलमध्ये जो महागडा पदार्थ बनतो का आपण तोच घरीच बनवून खाणार आहोत आणि तोही अगदी घरगुती साहित्यात आणि अगदी कमी वेळामध्ये हा पदार्थ तयार होतो। तर इथे मी एका मोठ्या परातीमध्ये 1.5 वाटी मैदा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचाभर बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। इथे मी मोठे 2 चमचे दही घातलेलं आहे। आता इथे 2 चमचेच आपल्याला तेल घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आहेत का अगोदर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे। तर अगदी मी इथे कोमट पाण्याचा इथे वापर केलेला आहे। तर अगदी थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे हे पाणी। बघू शकता तुम्ही अगदी हाताला पोळत सुद्धा नाही आहे एवढं मी कोमट पाणी हे करून घेतलेलं आहे। आता हे कोमट पाण्यानेच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर गोळा घट्टसर मळायचा पण एकदम मऊ असा झाला पाहिजे असा आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर मला हे अंदाजे अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे। तर आता हा गोळा मळून झालेला आहे। थोडंसं वरतून तेल लावून घेऊयात आणि याला आपल्याला 1 तासासाठी झाकून ठेवायचं आहे। तर अगदी आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिला पदार्थ हाच ऑर्डर करतो। तर असं जर घरगुती तुम्ही तयार करून खाल्लं तर अगदी आपलं हेल्दी पौष्टिकसुद्धा होतो आणि आपण घरी आपल्या हाताने तयार केलेला असतो त्यामुळे स्वच्छता छान असा केलेला असतो त्यामुळे आपण हे घरगुतीच करून खायला पाहिजे। तर आता आपण त्यासाठी एक भाजी तयार करणार आहोत। इथे 2 कांदे घेतलेले आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या, इथे मी 2 टोमॅटो आणि इथे 5-7 मी इथे काजू घातलेले आहेत, अर्धी वाटी मगज बी घातलेली आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत। कांदा टोमॅटो छान मऊ होईल इतपत आपल्याला। आणि इथे मी आपल्याला कढई पनीर करायचं आहे त्यासाठी मसाला तयार करून घेतलेला आहे। 1 मोठा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 3-4 हिरव्या लाल सुक्या मिरच्या आणि 7-8 मिरे घातलेले आहेत। ते भाजून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी तूप घातलेलं आहे पुन्हा त्याच कढईमध्ये। आपण सर्व जिन्नस एकाच कढईमध्ये बनवत आहोत त्यामुळे भांड्याचा सुद्धा पसारा होत नाही। आता इथे मी शिमला मिरची, कांदा आणि पनीर असं छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता आपण काय करूयात ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपलं जे ग्रेव्हीचा मसाला आहे का तो पण थंड झालेला आहे। तर मी अगोदर जो आपण पनीर मसाला अगोदर तयार करून घेतलेला आहे का सुके जिन्नस ते वाटून घेतले आणि नंतर ही ग्रेव्हीचा मसाला वाटून घेतलेला आहे। तर हॉटेलमध्ये वेगवेगळ्या ग्रेव्ही करतात तर आपण याच ग्रेव्हीचे 2 प्रकार केलेले आहेत। अगोदर मी थोडंसं जाडसर वाटून घेतलं होतं आणि ते टाकून घेतलं आणि नंतर एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तर ही सर्व ग्रेव्ही आपण तेलामध्ये छान परतवून घ्यायची आहे। आता त्यामध्ये इथे मी पनीर मसाला घातलेला आहे, लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे का कढई पनीरचा तो असा मी 1.5 चमचा घालून घेतलेला आहे। तर मसाला तुम्ही आवडीनुसार घालू शकता, 1 चमचा तुम्हाला वाढवायचा तर वाढवू शकता। आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तर बघू शकता मसाला आपला छानसा परतलेला आहे। तर मी आणखी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपण आता याला काय करूयात थोडंसं शिजवून घेऊयात। मी इथे झाकण ठेवलेलं आहे कारण मसाला उडणार नाही आणि बघू शकता अगदी छान असं तेल सुटलेलं आहे। आपण जे भाजून घेतलेले जिन्नस आहेत का पनीर, शिमला मिरची, कांदा ते सर्व जिन्नस याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कितपत ग्रेव्ही घट्ट पातळ हवी त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। त्या अगोदर इथे मी गरम मसाला घातलेला आहे, अगदी अर्धा चमचाच मी इथे गरम मसाला वापरलेला आहे। तो पण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर आता तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता। तर अशा पद्धतीची मी ग्रेव्ही ठेवलेली आहे। आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि याला छान असं झाकण ठेवून आपल्याला एक 3 ते 4 मिनटं याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनटानंतर आपण याला बघूयात। तर बघू शकता एक 3 ते 4 मिनटानंतर भाजी छान अशी शिजलेली आहे। वरतून कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मी
दुधावरली साय घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे, किंवा तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. अगदी मी अर्धी वाटी ही साय वापरलेली आहे. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी आपली ही कढई पनीरची भाजी तयार झालेली आहे. अगदी क्रीमी अशी ही भाजी तयार होते अगदी, आणि घरच्या घरी आपण ही तयार करून घेतलेली आहे. रंग बघू शकता अगदी छान असा आलेला आहे. अगदी मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. आणि आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे, कारण आपण हे 1 तासासाठी भिजत ठेवलं होतं. आता काय करूयात, एकदा छान असं याला मळून घेऊयात आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. तर मी ह्या पद्धतीने याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर पीठ बघू शकता अगदी छान असं भिजलेलं आहे. तर आता आपण काय करूयात, याची एक चपाती लाटून घेऊयात, किंवा व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने मी थोडीशी हे अंडा साइज याला लाटून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे मस्त अशी तंदूर रोटी बनवायची आहे. तर आपण जेव्हा केव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो तर अगदी हा पदार्थ नक्कीच मागवतो. पनीरसोबत तंदूर आपण नान असे पदार्थ मागवतो. त्यापेक्षा आपण असे घरीच करून खाल्ले तर अगदी घरचे पण खुश होतील आणि अगदी हॉटेलमध्ये जेवल्याचा फीलसुद्धा येईल. आता काय करूयात, आपण वरतून मी इथे कोथिंबीर, काळे तीळ आणि थोडंसं लसूण बारीक चिरून घातलेलं आहे. आता खालच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. आता इथे मी खापराचा तवा वापरलेला आहे. तुम्ही लोखंडी तवा असेल तर तो सुद्धा वापरू शकता. आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला थोडेसे वरतून बबल आले की असा तवा पलटवून याला छान असं भाजून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं मला काठीनं थोडं वाटत होतं नाही भाजल्यासारखं. मी पुन्हा त्याला एखाद मिनिट भाजून घेतलेलं आहे. बघू शकता आपले तंदुरी रोटी किती मस्त अशी बनलेली आहे. अगदी छान अशी भाजलेली आहे दोन्ही बाजूनी. आता वरतून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं सर्व बाजूनी हे तूप लावून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त अशी आपली ही तंदुरी रोटी तयार झालेली आहे. या पद्धतीनेच आपण सर्व तयार करून घेऊयात. अगदी हे पनीरच्या भाजीसोबत अगदी मस्त अशी लागते. अगदी आपल्याला वाटतं रेस्टॉरंटमध्ये आपण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यासारखा फील येतो. अगदी मस्त असे तयार होतात. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.